नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांचा 21 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांचा 21 एप्रिलपासून कशा पद्धतीने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांचा 21 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। अहिल्यानगर राज्य सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने दिनांक 21 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे। जनजागृतीसाठी तालुकानिहाय दौरे सुरू करण्यात आले आहेत। हा संप यशस्वी करण्याचे आवाहन समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केलेला आहे। समन्वय समितीच्या म्हणण्यानुसार राज्य शासनाने पूर्वीच्या आंदोलनानंतर जुन्या पेन्शन सदृश आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्याचे धोरण तत्वत मान्य या ठिकाणी केले होते। तसेच या संदर्भात समिती स्थापन करून शिफारशीही स्वीकारल्या। दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा शासन निर्णय झाला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। परिणामी 1 मार्च 2024 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। राज्यात सध्या NPS, RNPS व केंद्राची UPS योजना या पर्यायाचा विचार सुरू आहे। मात्र NPS योजना कर्मचाऱ्यांसाठी अपुरी असल्याचे मत केंद्रातील UPS योजना अनेक कर्मचाऱ्यांनी नाकारल्याचा उल्लेख RNPS योजना अधिक सुरक्षित व फायदेशीर असल्याचा दावा समितीने या ठिकाणी केला आहे। त्यामुळेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही तात्काळ लागू करावी यासह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा संप केला जाणार असल्याचे समितीकडून या ठिकाणी सांगण्यात आले आहे। समितीने सांगितले की गेल्या 15 महिन्यात 7 वेळा आंदोलन करूनही शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही। मुख्यमंत्री स्तरांवर नियमित चर्चा करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे, जेणेकरून लहान मोठे प्रश्न हे तात्काळ सोडवता येतील। संपाच्या माध्यमातून TET परीक्षा व सेवा अंतर्गत प्रगती योजना अंमलबजावणी नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन, नगरपालिका व नगर परिषदांच्या आकृतिबंधाचा प्रश्न, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक भरती प्रक्रिया सुरू करणे, लिपिक वर्गांच्या पदोन्नतीतील अडचणी दूर करणे, सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना लागू करणे, निवृत्ती वय 60 वर्ष करण्याची मागणी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवांचे नियमितीकरण या प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे। समितीने स्पष्ट केले आहे की आंदोलन हे कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठीचा लढा आहे। शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही तर 21 एप्रिलपासूनच संप तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। संपाच्या जनजागृतीसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे सुरू केले आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी आहेत व शिक्षकांचा येत्या 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपाचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे। 20 सप्टेंबरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सध्या तीव्र संताप व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो आहे। पाहू शकता, अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।